काय नयन शेठ, ओळखलं? अरे जुनी ओळख आहे आपली. काकू 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 घरी पाहुणे आलेत वाटतं. सत्तू, त्यांच्या घरात पाहुण्यांना उभं ठेवायची पद्धत आहे का? काय काका आहे? या ना उठा उठा, या ना बसा ना. अहो जरा चहा पाण्याचं बघा. हो. घ्या. हे काय? चाटोऱ्या म्हणतात त्याला. मला साटोऱ्या नाही माहित. हो इंद्राजी, जगातल्या एका खूप मस्त पदार्थाला मिस करताय तुम्ही. वाह, काय पदार्थ आहे हा. आजच या पदार्थाबद्दल कळलं आणि आजच चाखायलाही मिळालंय. काकू मस्त. वाह काकू मस्त आहे ना, एकदम जगात. मस्त आहे. कुठून आणल्या? आणल्या नाहीत काही, आमचे रिलेटिव्ह आलेत ना, त्या बनवता येतात. अरे वा, भेटायला हवं. मला भेटायला आवडेल त्यांना. हो, बोलवतो ना. अहो ती वसुलीची लोक आहे, त्यांची ओळख त्या दीपिका आणि सानिकाशी करून देणार का? डोकं फिरले का तुमचं? हा, हो जमलेलं लग्न मोडायचंय का परत? एकदम शांत बस. मला ओळखलत का? अहो तुम्ही यांच्याकडे वसुलीला यायचात, तेव्हा यांच्या घराला कुलूप असलं की माझ्याकडे चहा प्यायचात, आठवलं? हो ओळखलं ना. चहा कॉफी बिस्किट काय सेवा करतात काकू. आठवलं आठवलं. ओ समय काकू, जरा गप्प बसा ना. हे नयन, मोठ्यांशी असा बोलतोस? नाही नाही, चुकलं चुकलं. ऐका ना, घरी आज पाहुणा येतो, मला थोडा वेळ द्या ना प्लीज. नयन कानविंदे, वेळ संपली तुझी आता. आज वसुली करूनच जाणार. आज आज नाहीये तो पैसे, मला थोडा वेळ द्या ना प्लीज. सत्तू, घरात पैशांची कडकी आहे म्हणतो हा. अहो अहो बाजूला व्हा, तिकडे जरा बघू द्या मला. पण ह्याच्या घरातल्या वस्तू बघितल्यास? हो रे, मी पण आल्यापासून बघतोय एक एक भारी वस्तू आहे त्यांच्याकडे. मग वाट कसली बघतोय सत्तू? करूया सुरुवात. अरे बाळा, सत्तू, हा अरे आज आपण पण शांततेच्या मार्गाने वसुली करतोय. हा, शांतता बघ घरात. हो रे,
आज माझी बँकवाली असती तर केवढी खुश झाली असती ना. करूया सुरुवात. तुम्हाला भात वाढू? हो थोडस. गुंडीताई, पाहिलं का आमची शलाका घरची कशी रीत पाळते ते? घरची सून म्हणजे घरच्या सगळ्यांचं जेवण झालं ना मगच आपण जेवायचं. ही रीत आजच शिकली बर का. काकू ही कसली रीत आहे? सुनेने जेवण बनवायचं आणि मग नंतर सगळ्यात शेवटी जेवायचं. सांगितलं ना ती आमची रीत आहे म्हणून. काकू, या अशा चुकीच्या रीतींमुळे गेली अनेक वर्ष बऱ्याच बायका उरलं सुरलेलं जेवण उपाशी राहिल्या. तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात, ह्या अशा चुकीच्या रीतींना सपोर्ट करता? ए दीपिका, तू आमच्या घरच्या रीती भातीबद्दल बोलू नकोस हं? मी म्हणालेच होते कानविंद्यांची रीतच निराळी आहे. तुम्हाला वाढू भात? दे ग दे, थोडासा दे. शलाका, खोट्या बांगड्या आहेत त्या. रंग कसा उडाला? काय ग, काय विचारते मी? हो काकू, दीदीचे दागिने खोटे आहेत. पण तुम्हीच म्हणालात ना की खरे दागिने इतक्या लांब घालून येणं रिस्की आहे. हो, पण मी हे पण म्हणाले होते ना दागिने पिशवीतून किंवा डब्यातून आणून कार्यक्रमाच्या ठिकाणी घालावेत म्हणून. अहो मग घालेल ना ती खरे दागिने, लग्नात घालेल. आणि आता ठीक आहे, तिने इमिटेशन ज्वेलरी घातली, बऱ्याच मुली घालतात. घ्या, आता ही मला अक्कल शिकवणार. चोर तो चोर आणि वर शिरजोर. चोर? सॉरी काकू, पण ह्यात काय चोरी आहे? इमिटेशन ज्वेलरी घालणं म्हणजे चोरी का? काय बोलताय तुम्ही? मी बरोबरच बोलतीये. तुमची वृत्तीच आहे फसवण्याची. फक्त सांगायचं हे करतो आणि ते करतो, आणि करायची वेळ आली की फक्त खोटं आणि तकलादू काहीतरी करून टाकायचं. मला वाटलं होतं की आजच छान 4-5 लाखाचे दागिने घालून आली आहे शलाका, म्हणजे लग्नात 15-20 लाखाचे तरी तुम्ही घालाल. पण कुठलं काय, सगळं खोटेपणा. हो काकू, तुम्ही ना आता जे काही. मम्मा ठीक आहे, अगं खरे दागिने घालून असं बाहेर पडणं रिस्क आहे ना. आणि शलाका घालेल ना लग्नात खरे दागिने, दीपू म्हणाली आहे ना. मग तू इतकं काय रागवतेस? शलाका, दीपिका, सानिका, तुम्ही आज जा आणि जेवायला वाढून घ्या, उगाच तुम्हाला उशीर नको आहे. आता
तर तुम्ही काय बघताय? जेवा. काही उरलंय का ग जेवायला? आपलं प्रमाण चुकलं का ग? नाही, प्रमाण वगैरे काही चुकलेलं नाहीये. माणसांसारखे जेवतात ते तुझे सासरचे. ताई, चला निघूया आता आपण प्लीज. जिजू निघतो आम्ही. बाय. अगं पण आता आतमध्ये गेलात लगेच बाहेर आला, जेवला पण नाही तुम्ही, जेवून तर जा. चला का? इट्स ओके. ऍक्च्युली काय ऑलरेडी उशीर झालाय, अजून थांबलो ना तर आई काळजी करत बसेल. बाय. अगं पण आतून काहीतरी खलबत करून आले असतील. जाऊ दे त्यांना. तुम्ही काय मान खाली घालून गयात? तुम्ही ती वेळ माझ्यावर आणली. सॉरी सर, आपल्याला दर महिन्याला हप्ता देणाऱ्या कस्टमर्सची नावं आपल्या लिस्टमध्ये कधीतरी ऍड केली आहेत का मी आजपर्यंत? मग आज काय झालं होतं? आज लिस्ट बनवायला घेतली तेव्हा कुरतडकर मॅडम आहेत ना, लोन डिपार्टमेंट मधल्या जोशी मॅडमच्या बद्दल सांगायला लागल्या. आता त्यांच्या समोरच त्यांच्या सासूबद्दल कसं बोलायचं ना, म्हणून मी दीपिकाला लिस्ट बनवायला सांगितली आणि मी गेले मॅडम बरोबर चहा प्यायला. तुमच्या एका चहा पिण्यामुळे माझ्या तोंडचं पाणी पळालंय, कळते का तुम्हाला? आता येतील त्या देशपांडे, सत्यवादी बाई, आणि मग माझी. हो सर, मग काढा ना तिला आणि डॉलीला ठेवा. हो, ती आपलं समजून आपुलकीने काम करेल आणि आपल्या दोघांना पण टेन्शन नाही. सर, कोण आहे? हो, डॉली. हल्ली मस्त. हे काय क्वालिफिकेशन काय दिसेल? क्वालिफिकेशन गुड लुक्स आणि गुड लुक्स. मे आय कम इन सर? या. हा सरळ भ्रष्टाचार आहे सर. कस्टमरचं नाव रिकव्हरी लिस्ट मध्ये येऊ नये म्हणून तुम्ही त्यांच्याकडून लाच घेता? लाज नाही देशपांडे बाई. अहो, कस्टमर प्रॉब्लेम मध्ये असतो ना, त्याला फक्त काही दिवसांकरता कॉपरेट करतो बस. सर, पैसे घेऊन कोऑपरेट करणं ह्यालाच लाच घेणं म्हणतात. आणि एकीकडे तुम्ही आम्हाला सांगत असता की कसं आजच्या दिवसाचं वसुलीचं टार्गेट पूर्ण व्हायलाच हवं, म्हणून आम्ही सगळे मन लावून वेळ काळ न बघता मेहनतीने आमचं काम पूर्ण करतो. म्हणा ते कर्तव्यच आहे आमचं, पण तुम्ही एक सिनियर म्हणून हे असं करता? म्हणजे आम्ही जी मेहनत घेतो त्याला काहीच अर्थ नाहीये का? देशपांडे बाई, एवढं सिरियस काय नाहीये. आणि कसे मी करतो ना फोन त्या कस्टमरला, आणि पुढच्या महिन्यापासून तो तुमची सोय करेल थोडीशी. काय त्यात? बघा, आपण एकत्र काम करतो ना, टीम म्हणून काम करतो, त्यामुळे एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाला ऍडजस्ट केलं पाहिजे ना. तुम्ही मला चक्क लाच ऑफर करताय? हे बघा, ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता मला कबुली जबाब लिहून द्या की तुम्ही लाच घेता आणि मी ते हेड ऑफिसला देणार आहे. मी बघा, हिला आपण नवीन म्हणून डोक्यावर बसवलं आणि आता हीच सत्यवादाचे धडे आपल्याला देते. आपल्याला नाही, सोनटक्के तुला. मी माझ्या कामाचं, माझ्या वसुलीचं कमिशन घेतो आणि तू वसुली टाळायचं. देशपांडे बाजूला
माफ करा मला. हेड ऑफिसला हे कळलं ना तर नोकरी जाईल हो माझी. माझी न झालेली बायको, न झालेली मुलं आत्तापासून रस्त्यावर येतील. मी शब्द देतो तुम्हाला की हे सगळं बंद करतो ना आत्ता. आणि उद्यापासून सगळी कॅन्सल झालेली नावं लिस्ट मधली रिकव्हरीची ती उद्या ऍड करतो ना ताबडतोब. सगळं बंद करतो मी. पण माफ करा मला. मी कोण आहे तुम्हाला माफ करणारी? मी खूप ज्युनियर आहे तुम्हाला. माफ तुम्हाला अशा लोकांनी केलं पाहिजे जे तुमच्यावर विश्वास ठेवून या बँकेत पैसे डिपॉझिट करतात. आपल्यासमोर अशी बरीच उदाहरणं आहेत जिथे बँक ऑफिसर लाच घेऊन भोळ्या माणसांचे पैसे कर्ज म्हणून देतात आणि मग ही बुडीत कर्ज बँक्स बुडवतात. सामान्य डिपॉझिटर देशोधडीला लागतो. सर, ही वृत्ती बदलायला हवी आणि ती माफी मागून नाही तर तुमची वागणूक बदलून बदलेल. हे बघा, तुम्ही आता म्हणताय की मी यापुढे लाच घेणार नाही, कस्टमर्स कडून वसुली करून घेणार. तुम्ही विश्वास ठेवते तुमच्यावर. मला काय तुम्हाला रस्त्यावर नाही आणायचंय. आपण तुमच्या वागण्याचा मात्र निषेध करतोय. सोंडके हा नको, तुम्ही नको. घे रे घे. सोनटक्के, अरे इकडे ये. अरे मारत नाही, इकडे ये. बॅग ठेव. चल, तुझी पाप धुवायला मदत करतो. चल 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 चल, ये. चल. अरे चल रे सोनटक्के. जरा एक मिनिट लक्ष द्या सगळ्यांनी. या 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 इथे. आपल्या सोनटक्के साहेबांची अनाउन्समेंट आहे. या देशपांडे मॅडम, या ना. हा, तर आज संध्याकाळी 7 वाजता जीडी हॉलमध्ये जी गरबा नाईट आहे, त्या गरबा नाईट मध्ये आपले सोनटक्के सर बक्षीस देणार आहेत. रुपये 5,000, 10,000 आणि 20,000. 20,000 कमी आहे? सोनटक्के, काय होते? आपले सोनटक्के सर तर फारच दिलदार निघाले. त्यांनी बक्षिसाची रक्कम वाढवून रुपये 11,000, 21,000 आणि 51,000 केली आहे. टाळ्या. तर आपल्यातल्या प्रत्येकाने आज संध्याकाळी 7 वाजता जीडी हॉलला गरब्यासाठी यायचंय आणि सोनटक्के देणार आहे. ती बक्षिसं जिंकण्याच्या संधीचा लाभ घ्यायचा आहे. टाळ्या. सोनटक्के, गरब्याला काठियावाडी ड्रेस घालून यायचं. चला लागा कामात. ये सोनटक्के, केबिन पर्यंत सोड. नाही, राहू दे, मी जातो. अरे चल ना. मी जातो. तुम्ही? हो, मीच. या ना, या. आई नमस्कार. ठीक आहे. आवरलंय ना तुझं? जा, नयन वाट बघतोय खाली. आई, त्या दोघींना अगं, त्या येतील मागं. तू जा. मी येते. हो, या ना, या. हो. बसा. चहाचं राहू दे हो. चहाचं आपण नंतर बघू. हळदी कुंकवाच्या दिवशी जे काही घडलं ना ते अजिबात चांगलं नव्हतं. शलाकाच्या अंगावरती तुम्ही चक्क खोटे दागिने घातलेत. मालतीतही शलाका आता फक्त तुमची मुलगी नाही हो, आमची होणारी सून पण आहे. हे विसरता का तुम्ही? आई, निघतो आम्ही. हो.
हॅलो. हा मी येते लगेच. निघाली. हो 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 हो. कोण ग? ती ऍक्च्युली माझी एक मैत्रीण आहे. मी तिच्याबरोबर जाणार होते. आधीच ठरलं होतं. तर ती वाट बघतीये. तू येशील मागून रिक्षाने? काय हो, इतक्या रात्री या कुठे गेल्या? आहो त्या इथेच गरबा खेळायला. इतक्या रात्री? बापरे, आमच्याकडे नाही हो. इतक्या रात्री मुलींनी बाहेर जाण्याची रीतच नाही आमच्याकडे. आता शलाकाचं ठीक आहे, तिच्या बरोबर आमचा नयन आहे ना, पण यांचं काय? आमच्या नयनच्या पप्पांना तर अजिबात आवडत नाही असलं वागणं. मालतीताई, इतक्या रात्री मुलींनी बाहेर पडणं म्हणजे गर्दीमध्ये तिजोरी उघडी ठेवल्यासारखं आहे हो. कधी पाय घसरेल सांगता यायचं नाही. अहो नाही, आमच्या मुली तशा नाहीयेत. आमचे संस्कार आहेत त्यांच्यावर. त्यांचं पाऊल कधीही वाकडं पडणार नाही, विश्वास आहे आम्हाला. हो का? बरं राहिलं बाई, तुमच्या हितासाठीच सांगत होते. आमच्या नयनने एक निरोप दिलाय, तो तरी सांगू ना? काय? तसा काही खास नाही हो, अगदी छोटाच आहे. काय आहे ना, आमचा नयन मॅच बघतो ना आणि आम्ही सिरियल बघतो. आता आम्हाला म्हणाला, तुम्ही बघा तुमच्या सिरियल, मी बघतो माझं मी काय करायचं ते. मला माझा वेगळा टीव्ही शलाकाचे बाबा देतील, तोच निरोप घेऊन आले होते. तेव्हा एक छोटासा 80 इंचाचा LED टीव्ही घेऊन द्या त्याला. द्याल ना? सर चला ना. अहो काय, चला ना. अहो सर, असं काय आत वाट बघतात सगळे तुमची, चला बरं. माझी कुणी वाट बघत नाहीये. माझी गरज फक्त स्पर्धा संपल्यावर लागणार आहे, ह्याच्यासाठी. जा तुम्ही. 11,000, 21,000, 51,000. हिशोब पण करता येत नाही टोटल. अरे स्पॉन्सर साहेब, सोनटक्के, आज तू इतका आयटम दिसतोयस की सेल्फी पॉइंट म्हणून पण खपशे. आधीच खपलोय. सत्तू, सेल्फी काढ. ये सोनटक्के, स्माइल कर. स्माइल. थँक्यू सोनटक्के, आमचा प्राइज मनी स्पॉन्सर केल्याबद्दल. आम्ही खेळून येतो दांडिया. चल सत्तू. इंद्र, हा तिकडे ऐक ना, मी बँकवालीला प्रपोज करण्यासाठी कविता लिहिलीये. काय सांगतो? ऐकव. इर्षाद. हा, मी तुझा मेसेंजर, तू माझा डीपी. वा वा. मी तुझा मेसेंजर, तू माझा डीपी. तू माझा पेन ड्राईव्ह, सत्तू तुझी फ्लॉपी. क्या बात है. तुझ्या दिलाच्या इंजिनला सत्तूची बोगी. तू नाही भेटलीस तर सत्तू बनेल जोगी. वा सत्तू, अरे
काय लिहिलंयस तू मित्रा? एका एका ओळीतून जे काय इमोशन्स आलेत ना सत्तू, आज प्रपोज करूनच टाक. म्हणजे काय? अरे माझ्या दिलातून लिहिलेली कविता तिच्या दिलाला भिडेल. तुला नसेल कळली, पण तिला मात्र नक्की कळेल. ऑल द बेस्ट. आज काम पूर्ण करूनच ये. जातो, शोधतो दिला. येस. आलो. सुधेन, मित्रांनो, हे आहेत आपले आजचे स्पेशल गेस्ट, नारायण काका आणि आपला नवा मित्र परिवार. मित्रांनो, आज ह्या सगळ्यांना इथे बोलवण्यामागचं कारण म्हणजे मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचंय की ज्येष्ठ नागरिकांना देखील सोशल लाईफ एन्जॉय करण्याचा, मजा करण्याचा तितकाच अधिकार आहे जितका आपल्या सगळ्यांना आहे. पण आपली पिढी अनेकदा हे विसरताना आढळते. ज्येष्ठ नागरिकांनी केवळ 2 टाइम जेवायचं आणि परमेश्वराचं नामस्मरण करत एकाकी आयुष्य घालवायचं, असाच काहीसा समज असतो काही जणांचा. पण एकाकी आयुष्य फार वाईट. आपल्याला आपले मित्र आहेत, सोशल लाईफ आहे म्हणून आपल्याला याची जाणीव होत नाही. पण ज्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आहे त्यांचं आयुष्य किती वाईट हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे जाऊन आपणही ज्येष्ठ नागरिक होणार आहोत. मग पुढे जाऊन त्यावेळी आपल्याला जसं आयुष्य हवंय तसं आयुष्य आज आपण या ज्येष्ठ नागरिकांना द्यायला हवं असं नाही वाटत तुम्हाला? म्हणून आजची ही संध्याकाळ, ही गरबा नाईट, नारायण काका आणि त्यांच्यासारख्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या पिढीतर्फे भेट. त्यांना हे सांगायला की आपण सगळे त्यांच्या सोबत आहोत, ते एकाकी नाही. चला तर मग आजच्या या गरबा नाईटची सुरुवात आपण ह्यांच्यापासून करू. काय? केस होता. ही थांब, फेकू नको. का? ती विष आहे.
काय मागितलंस? तू ओळख तूच सांग ना. तुझं प्रेम. आपण कुठेतरी ड्राईव्हला जाऊया मस्तपैकी. आत्ता नाही, नको. अरे बहिणी आहेत ना आत. आत केवढी गर्दी आहे, कोणाला काही कळणार पण नाही. मस्त चान्स आहे. चल लॉंग ड्राईव्हला जाऊया. आज इतक्या स्पीडने बाईक चालवतो ना, तू फक्त बघच. नाही, नको. बहिणी बघतील ना. ठीक आहे ठीक आहे, थोडा वेळ खेळूया गरबा, पण मग चान्स मिळाला की सटकूया. चालेल? तू ऐकणारच नाहीस ना रे. ए, गरबा सुरू झाला, चल ना.
हो